Air traffic control, you're cleared for takeoff. अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत नवी मुंबई पोलिसांनी सुमारे 13 किलो हायड्रो गांजा जप्त केला असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत सुमारे 13 कोटी 50 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली। अंमली पदार्थांच्या विक्री आणि वाहतुकीसाठी काही व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत संशयितांना ताब्यात घेतलं। झडती दरम्यान त्यांच्या ताब्यातून उच्च प्रतीचा हायड्रो गांजा जप्त करण्यात आला। अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी 2 पुण्यातील असून एक आरोपी उल्हासनगर येथील असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। हायड्रो गांजा हा विशेष पद्धतीने नियंत्रित वातावरणात पिकवला जातो, त्यामुळे त्याची गुणवत्ता आणि बाजारभाव सामान्य गांजापेक्षा अधिक असतो। अलीकडच्या काळात महानगरांमध्ये अशा प्रकारच्या अंमली पदार्थांची मागणी वाढल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलंय। पोलिसांनी जप्त केलेल्या मालाचा पुरवठा कुठून झाला, आर्थिक व्यवहारांची साखळी काय आहे आणि या रॅकेट मागील मुख्य सूत्रधार कोण याचा तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास अधिक गतीनं सुरू असून तस्करांचे ढाबे दणाणलेत। यात आणखी काही अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। काल वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्रीच्या दरम्यान अनोळखी व्यक्ती हे अंमली पदार्थाची विक्रीसाठी वाहतुकीसाठी येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्याच अनुषंगाने सापळा रचून 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडनं जवळपास 13 किलो हायड्रो गांजा जवळपास 13 कोटी रुपयाचा जप्त करण्यात आलेला आहे। एकूण 13.5 कोटी रुपयाचा माल यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। यातले 2 आरोपी पुण्यामधले आहे आणि एक उल्हासनगर मधला आहे। सध्या आता नुकतंच त्यांना आम्ही ताब्यात घेऊन 2 दिवसाची रिमांड मिळालेली आहे। पुढचा तपास चालू आहे। जसं जसं पुढच्या तपासामध्ये माहिती समोर येईल आपल्याला शेअर करणार। यामध्ये ड्रग्सच्या संदर्भात संपूर्ण राज्य शासनाचीच 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अँटी नार्कोटिक स्क्वॉड तयार करण्यात आलेला आहे पूर्ण आयुक्तालयामध्ये आणि त्या अनुषंगाने ह्या सगळ्या कारवाया मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे। यापूर्वी सुद्धा कळंबोलीच्या केसमध्ये नवी मुंबई पोलिसांनी या संदर्भातल्या गुन्ह्यामध्ये मोका लावलेला आहे। त्या भागातून पंजाबमधून जे या संदर्भातले आरोपी आहेत त्यांना पकडून आणून त्यांना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेले आहे। या संदर्भात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष करून लक्ष दिलं जात आहे की कुठनं अंमली पदार्थाची तस्करी या भागामध्ये होत आहे आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी जाऊन सुद्धा कारवाई करण्याची तयारी नवी मुंबई पोलिसांची आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।